नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये काव्याने पार्थला बोलण्यासाठी फोन केलेला असतो, परंतु इथे रम्या तो फोन हातामध्ये घेते. काव्या तिला चिडून म्हणते, काय काय बिघडलेली सिनेमन कॉफी, माझ्या नवऱ्याचा फोन हातामध्ये घ्यायला तुझा हात बरा झाला वाटतं. हो, कारण पार्थने माझ्या हाताची एक्सरसाइज करून घेतली आहे म्हणून. असं रम्या काव्याला जेलस फील करण्यासाठी हे सगळं काही बोलत असते. रम्याला पार्थ जवळ पाहून काव्याला मात्र प्रचंड राग आलेला आहे. तिच्याकडे ती रागाने बघत असते. तर इकडे नंदिनी पार्थला फोनवरती बोलत असते आणि कुठे यायचं, हेल्पी रोड कॅफे मिलन, तिथे तुम्ही या, आपण दोघेजण तिथेच बोलू. पार्थ आणि नंदिनीचं सगळं काही बोलणं चोरून काव्या ऐकत असते आणि काव्याच्या डोक्यामध्ये आता भन्नाट प्लॅन आलेला आहे आणि ती लगेच जीवाला फोन लावते. जीवाला फोन लावून सांगत असते की मी पार्थ आणि नंदिनीचं बोलणं ऐकलेलं आहे आणि आपल्याला ते जे काही करतायत त्यांच्या प्लॅनमध्ये आपल्याला सामील व्हायला हवं. जीवा हे सगळं ऐकून घेतो आणि पुन्हा म्हणतो, मग काय करायचं. त्यानंतर काव्या त्याला समजवते आणि म्हणते, आपण सुद्धा तिथे जायला हवं जीवा, कारण आता आपण चौघजण बसून बोलायची वेळ आलेली आहे आणि आपल्याला सगळे प्रॉब्लेम्स सॉर्ट आऊट करायचे आहेत, हे तुला कळते का. आता आपण दोघांनी माघार घ्यायची नाही, जे काही होईल ते आपण त्याला सामोरे जाऊ. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आवडला असेल तर लाईक करा.